कृष्ण हरी. आता प्रत्यक्ष अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 6 भाग 6. आता प्रत्यक्ष साधनेला प्रारंभ करायचा आहे आणि प्रथम सद्गुरु स्मरण करायला ज्ञानदेव सांगतात. म्हणून स्वामी स्वरूपानंद महाराजांचे स्वामी सत्यदेवानंदांनी केलेले स्तवन म्हणूया. विशाल सोहम अमृत रुची दाट साहुली, श्री स्वरूपानंद माझे सद्गुरु माऊली. अभंग ज्ञानेश्वरी ज्यांनी जगताला दिधली, ती स्वरूपानंद माझे सद्गुरु माऊली. नरसोबाच्या वाडी क्षेत्री पितामही गेली, तपश्चर्या दत्त गुरूंनी करुणी घेतली. सुवासिनीच्या सौभाग्याची बहरे मग वेली, कोकण देशी वैकुंठातून किमया अवतरली. खेळा माझी बाळपणाची वर्षे संपली, मौंजी बंधन संध्यावंद वृत्ती रंगली. कदापि आज्ञा थोर जनांची नाही भंगली, जीवनाची पूर्वतयारी केली चांगली. सत्वात संजायते ज्ञानम उक्ती ऐकली, भगवद्गीता अभ्यासाची गोडी लागली. मातुलांच्या मुखे गुरूंची महती आकळली, आवडीचे नाम जीव गोकू लागली. सन्निध घेऊनी ग्रंथ रूपे संत मंडळी, ज्ञानदीपे संतत अंतर तेजाने उजळी. शिष्य व्हाया पात्रता जै सर्वांगी आली, अनन्य भावे श्री गुरूंना शरणागती केली. सोहंघोष गंगा जगती घोघावत आली, शिवनवनाथा पासून पुढती वाहत राहिली. हंस गंगा गणेशनाथा पावे तो आली, ती स्वरूपानंदजींना भाग्ये लादली. ज्ञानेश्वरी चिंतन मननी वर्षे चालली, सोहंध्याने सिद्धावस्था आकाराली. क्षीण दुर्बळ शरीराची परवानच केली, जनकल्याण ग्रंथ संपत सुंदर निर्मियली. परंपरेची श्री गुरूंची सेवा साधली, सद्गुरु पदवी समाजाने सहजी दिधली. पात्रापात्र विवेकाची कक्षा लंघिली, अनुग्रहाची समान वृष्टी सर्वांवर केली. बहुतांवरती मंत्रवृष्टी ऐसी जरी झाली, उत्तम शिष्य
सखोल हृदयी प्रेमी साठविली. मंत्र रसाचा पाना देई सद्गुरु माऊली. सत्य देवानंद वाणी सुखे थांबली. विशाल सोहम आम्रत रुची दाट सावली. श्री स्वरूपानंद माझी सद्गुरु माऊली. अभंग ज्ञानेश्वरी ज्यांनी जगताला दिधली. ती स्वरूपानंद माझी सद्गुरु माऊली. मग म्हणजे साधनेला ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी, ठराविक आसनावर बसल्यानंतर प्रथम आपल्या सद्गुरूंचे, परंपरेचे, आपल्या सद्गुरूंचे स्मरण करावे. हे केवळ स्मरण नसून ती साधनेची गुरुकिल्ली आहे. एखादे बटन दाबल्याबरोबर जसे विशिष्ट यंत्र सुरू होते, तसे गुरुर ब्रह्मा म्हटल्याबरोबर प्राणांचे बटन दाबले जाऊन आतून साधना सुरू होते. मात्र स्मरण यांत्रिकपणे होऊ नये म्हणूनच माऊलींनी तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण असं म्हटलं आहे. स्मरण ही अंतःकरणातून होणारी क्रिया आहे. स्मरणात सद्गुरु सामर्थ्य, सद्गुरु शक्ती, सद्गुरूंच्या परमकृपेनं मिळालेली साधना या भावनिक गोष्टी जागृत होतात. उत्कट आदराने आणि तीव्रतम प्रेमाने सद्गुरु स्मरण करावं. तेथ हा शब्दही महत्वाचा आहे. अंतःकरण एकाग्र करण्याचे ठिकाण दाखवणारा तो शब्द आहे. तेथ म्हणजे त्याच्या ठिकाणी, त्याच्या म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी. परब्रह्म कुठं आहे? सद्गुरु म्हणजेच परब्रह्म. त्यांच्या ठिकाणी आपण अंतःकरण एकाग्र करावं. आपण म्हणजे आपला स्व अपेक्षित आहे. एकाग्र करणे म्हणजे समर्पण करणे. अंतःकरण एकाग्र करणे म्हणजे त्याची वस्तू त्याला अर्पण करून स्वस्थ बसणे. स्वरूपानंद महाराजांनी म्हणूनच स्वस्थ चित्ते हा शब्द घातला आहे. समर्पण केलेली वस्तू आपली राहत नाही. सद्गुरु स्मरण करून स्वस्थ बसा. परिणाम काय होईल? अनुभवी जे म्हणजे दिव्य अनुभव घेऊ लागा. म्हणून घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण करोनी स्मरण सद्गुरूंचे असे स्वरूपानंद महाराज म्हणतात. इथं साधकानं करायचं आहे काय? सद्गुरु स्मरण. आणि होणार आहे काय? अंतःकरण एकाग्र झाल्याचा अनुभव. एरवी एकमेव असणाऱ्या परमात्म्याकडे त्याच्या अंतःकरणाचे मन बुद्धी चित्त अहम लागेलच असं नाही, पण गुरुकृपेनं अंतःकरण शुद्धी होऊ लागते. आणि हे कसं घडतं ते पुढील ओव्यातून सांगितलं आहे. ज्या साधकाचं अंतःकरण सद्गुरूंचं स्मरण अति आदरपूर्वक करतं, तो साधक अष्टसात्विक भावांनी अंतर्बाह्य न्हावून निघतो. हे स्मरणच त्याच्या अंतःशुद्धीचं मंगल स्नान आहे. स्मरणाच्या प्रक्रियेनं त्याचे सर्व मल विक्षेप आवरण दोष नाहीसे होत असतात. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया अहंकाराचा ताठपणा पूर्ण नाहीसा होईपर्यंत चालते. साधकानं फक्त साक्षीभाव ठेवून अनुभवायचं असतं. सद्गुरु सादर आठवता चित्ती भरे सत्ववृत्ती अंतर्बाह्य अहम भावनेची विरे कठीणता. आणि पुढे स्वरूपानंद महाराज मार्मिक गुज सांगतात, स्फुरे स्वभावता सोहम भाव. हा स्वभावता स्फुरे हे महत्वाचं. इथं सोहम जप केलेला तर नाहीच, पण सोहम प्रक्रियाही साधक करीत नाही, तर आपोआप सोहम भाव स्फुरे. हे अनुभवीचे आहे, ही अनुभूती आहे. जसजशी अंतःकरणाची सात्विकता वाढू लागते
तसतसा अहंकार विरघळवू लागतो. अहंकार आणि सात्विकता ही दोन विरुद्ध टोके आहेत. अहंकार कठीण म्हणजे घन असतो, तर सात्विकता मऊ द्रवरूप असते. सद्गुरु स्मरण करताना सद्गुरूंना व्यक्ती न समजता साक्षात परब्रह्म समजून जर स्मरण झालं तरच साधकाच्या अंतःकरणात सात्विकतेचा पूर येईल आणि त्यानेच अहंकार विरू लागेल. जेव्हा मीची जागा सद्गुरू घेतील तेव्हाच आतून अनिवार्य सात्विकाचा अनुभव येऊ लागेल. मीची जागा तुम्हीने घेतली जाईल तेव्हाच अहमचे सोहम होऊन साधकाला तशी अनुभूती येईल. पुढे माऊलींची जबरदस्त ओवी येते. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसम समोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. याचं रूपांतर अभंग ज्ञानेश्वरीत आलं आहे, पण याचा गुह्यार्थ कळण्यासाठी थोडं चिंतन आवश्यक आहे.